या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 29/4/2018 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची अज्ञात मुलगी पीडित महिला तौसिफ अनवर शेख वय वर्ष 19 याने त्याची मावशी परवीन झहीर शेख व झहीर महमूद शेख तिघे राहणार उपलब्ध चाळ मोदी सोलापूर यांनी संगनमत करून पळून घेऊन गेले व ती नाबालिग आहे याची माहिती असताना सुद्धा तिच्यावर तौसिफ अनवर शेख त्याच्यावरील दोन्ही नातेवाईकाच्या मदतीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले व तिला फूस लावून पळून नेले अशी तारीख 29/4/2018 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 376, 363, 634 व बाललैंगिक शोषण संरक्षण कायदा 3, 4, 11 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल होता। सदर वेळेस सदर गुन्ह्यात अटक होईल म्हणून या आरोपींनी सोलापूर येथील मेहरबान जिल्हा न्यायालयात ॲडव्होकेट D.N. भडंगे व ॲडव्होकेट N.N. भडंगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनाकरता अर्ज ठेवला होता। सदरचा अर्ज दिनांक 10/5/2018 रोजी 2098 मेहरबान सेशन जज Y.G. देशमुख यांनी मंजूर केला होता। तदनंतर वरील तिन्ही आरोपी विरुद्ध मेहरबान कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। पीडिता व आरोपी तौसिफ शेख याच्या मैत्रीला पीडितेचे वडील, फिर्यादी व त्याच्या नातेवाईकाचा तीव्र विरोध होता। तसेच सदरचा विरोध झुगारून पीडिताही आरोपींसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून होती। याचा राग मनात धरून आरोपी विरुद्ध खोटा बनाव व खोटा पुरावा तयार करून खोटी फिर्याद दाखल केली आहे असा बचाव आरोपीचे वकील ॲडव्होकेट D.N. भडंगे व ॲडव्होकेट N.N. भडंगे यांनी केला होता। या खटल्यात फिर्यादी पीडिता, घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच आयो यांची महत्त्वपूर्ण साक्षी मेहरबान कोर्टासमोर नोंदवण्यात आल्या होत्या। दरम्यानच्या काळात आरोपी नंबर 2 झहीर महमूद शेख हे माहीत झाले। आरोपीच्या वतीने घेतलेला बचाव व युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून सबळ पुरावा अभावी विशेष जिल्हा न्यायाधीश S.R. शिंदे यांनी आरोपींची भारतीय दंडविधान संहिता कलम 376, 363, 634 व बाललैंगिक शोषण संरक्षण कायदा कलम 3, 4, 11 आणि 12 मधून निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट D.N. भडंगे व ॲडव्होकेट N.N. भडंगे यांनी विशेष काम पाहिले। या संदर्भात अधिक माहिती ॲडव्होकेट D.N. भडंगे यांनी KCD न्यूजशी बोलताना दिली। बाललैंगिक शोषण, अत्याचार, पोक्सो व बलात्कार केल्याच्या गुन्ह्याच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता। यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 29/4/2018 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अज्ञात मुलगी पीडिता हिला तौसिफ अनवर शेख वय वर्ष 19 याने व त्याची मावशी परवीन झहीर शेख व झहीर महमूद शेख तिघे राहणार मोदी सोलापूर यांनी संगनमत करून पळवून घेऊन गेले व ती नाबालिग आहे याची माहिती असताना सुद्धा तिच्यावर तौसिफ अनवर शेख याच्या वरील तिन्ही दोन नातेवाईकांच्या मदतीने पीडिताच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले व तिला फूस लावून पळवून घेऊन नेले अशी तारीख 29/4/2018 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 323/2018 इंडियन पिनल कोड कलम 376, 2I, 363, 634 व पोक्सो अंतर्गत कायदा कलम 3, 4, 11, 12 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सदर वेळेस गुन्ह्यात अटक होईल या भीतीने वरील तिन्ही आरोपींनी सोलापूर येथील मेहरबान सेशन जज देशमुख मॅडम यांच्या कोर्टामध्ये ॲडव्होकेट D.N. भडंगे व N.N. भडंगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन ठेवलेला होता। सदरचा अटकपूर्व जामीन हा दिनांक 10/5/2018 रोजी जामीन अर्ज 6741/2018 अन्वये सेशन जज श्रीमती Y.G. देशमुख मॅडम यांनी मंजूर केला होता। तदनंतर सदर गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन सदर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते व दरम्यानच्या काळात यातील आरोपी क्रमांक 2 हे मयत झाले। तदनंतर सदर खटल्यामध्ये आरोपी क्रमांक 1 तौसिफ शेख याच्या पीडितासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधास फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध होता। तसेच सदर तीव्र विरोधातून सदरची खोटी फिर्याद दाखल केलेली आहे
असा बचाव ॲडव्होकेट डी.एन. भडंगे व एन.एन. भडंगे यांच्यामार्फत घेण्यात आला होता. सदर खटल्यामध्ये घटनास्थळ पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच आय.ओ., फिर्यादी व पीडिता यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी झालेल्या होत्या. मेहरबान कोर्टासमोर मांडलेला युक्तिवाद व बचाव मेहरबान सेशन जज श्रीमती S.R. शिंदे मॅडम यांनी ग्राह्य म्हणून वरील 2 आरोपी तौसिफ शेख व फरीन शेख यांचा आज रोजी सदर इंडियन पिनल कोड कलम 376, 2I, 363 सह 34 व पोक्सो अंतर्गत कायदा कलम 3, 4, 11, 12 मधून निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी.एन. भडंगे व एन.एन. भडंगे यांनी काम पाहिले. Like, subscribe, click on the bell.